पंढरपुर के तहसीलदार सचिन लंगोटे की मनमानी और अन्यायपूर्ण प्रशासन के कारण किसान परेशान हैं। बॉम्बे हाईकोर्ट के आदेश की अनदेखी। 79 साल के किसान विकास शिवदास गायकवाड़ पिछले 13 सालों से अपनी खेती की जमीन पर कब्जा करने के अधिकार के लिए लड़ रहे हैं। उन्हें जमीन अधिग्रहण के संबंध में एक एडिशनल कमिश्नर पुणे, 2 प्रिंसिपल सेक्रेटरी मिनिस्ट्री मुंबई, 3 रेवेन्यू मिनिस्टर और 4 हाईकोर्ट महाराष्ट्र से 7 आदेश मिले हैं। कब्जा देने के आदेशों के बावजूद पंढरपुर के तहसीलदार सचिन लंगोटे ने किसान का मजाक उड़ाया और अपमान किया। बॉम्बे हाईकोर्ट द्वारा पंढरपुर में एक बुजुर्ग किसान को जमीन पर कब्जा देने के आदेश के बावजूद आदेश की अनदेखी करने वाले तहसीलदारों के खिलाफ सोलापुर जिला कलेक्टर और मुंबई हाईकोर्ट क्या कार्रवाई करेंगे? पंढरपुर तालुका का ध्यान इस पर है। पंढरपुर के मौजूदा तहसीलदार सचिन लंगोटे ने बॉम्बे हाईकोर्ट के आदेश की अनदेखी करके और रेवेन्यू मिनिस्टर और बॉम्बे हाईकोर्ट के आदेश की अनदेखी करके 79 साल के बुजुर्ग व्यक्ति के साथ अन्याय किया है। इसलिए क्या सचिन लंगोटे मनमानी कर रहे हैं या उन्हें कानून का ज्ञान नहीं है, या वह सिर्फ मतलब के रिश्ते ही बनाते हैं? पता चला कि पंढरपुर तालुका में आम लोगों में इस पर चर्चा हो रही है और पता चला कि सचिन लंगोटे की संपत्ति और पेमेंट की जांच करने और उन्हें पद से हटाने की मांग हो रही है। जब हमारे रिपोर्टर ने इस बारे में तहसीलदार सचिन लंगोटे से संपर्क किया तो उन्होंने इस मुद्दे पर कोई भी कमेंट करने से मना कर दिया। इसलिए इस बात पर गर्मा गर्म चर्चा है कि कहीं पानी खत्म तो नहीं हो रहा। माननीय विद्यमान हायकोर्ट साहेब यांनी दिलेली ऑर्डर विद्वान तहसीलदार पंढरपूरचे सचिन लंगोटे यांनी त्या ऑर्डरला केराची दाखवलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध मला तुम्ही न्याय दिला तर बरं, नाही तर मी महसूल मंत्र्याच्या भवन पुढे उपोषणाला बसणार आहे। वय सध्या 78 आहे आणि ह्याच्या अगोदर मी 13 सालापासून आज सांगायत झगडतोय, पण मला कब्जा मिळाला नाही। ह्याच्या अगोदर 4 तहसीलदारनी मला कब्जा दिलेला नाही। बर्गे साहेब, सुशील बेलेकर, वैशाली वाघमारे आणि सचिन लंगोटे यांनी मला कब्जा दिला नाही आतापर्यंत। 7 वेळा कब्जाने नोटिसा काढल्या, पण मला अद्याप कब्जा दिला नाही। या सचिन लंगोटेनं हायकोर्टानं ऑर्डर केली असताना 6 महिन्याच्या कब्जा द्या म्हणून सांगितलं असताना त्या ऑर्डरला केराची टोपली दाखवलेलं। इतका हा विद्वान तहसीलदार आहे तर याला पदमुक्त करावं आणि मला न्याय द्यावा, नाही तर मी उपोषणाला बसणार आहे। मी विलास शिवदास गायकवाड, राहणार चळे, तालुका पंढरपूर, सध्या गादीगावला मी राहतो। माझ्या बहिणीनं 6399 दावा माझ्यावर केला होता। त्याचा निकाल 9 साली लागला। त्याच्यात माझ्या आईला 4 हिस्से, मला 4 हिस्से आणि बहिणीला 1च हिस्सा मिळाला। नंतर आईनं दरखास्त दाखल केली। दरखास्तचा निकाल लागला त्यावेळेला तिनं आमच्या दोघात वाटप म्हणून 27, 35, 36, 161 या 4 गटाचं वाटप करून मागितलं। त्यावेळेला पहिल्या भूमी अधीक्षक साहेबांनी त्याचा वाटप तसा तयार केला आणि खाली पाठवला तहसीलदारकडे। त्याच्यावर 7 वेळा कब्जे आलं, पण तहसीलदार लोकांनी कब्जे आम्हाला दिलं नाही। म्हणून पुन्हा हे 8व्या वेळेला पुन्हा आम्ही प्रयत्न केला। आमचा निकाल तहसीलदारला लागला, अपर आयुक्ताकडे लागला, पुन्हा प्रधान सचिव मंत्रालयाकडे लागला, महसूल मंत्र्याकडे लागला, हायकोर्टाकडे लागला आणि हायकोर्टानं तहसीलदारला ऑर्डर केली 6 महिन्याच्या आत त्या लोकांना कब्जा द्या असं त्यांना लेटर दिलं। तिथनं फाईल खाली आली। फाईल खाली आल्यानंतर तहसीलदारनं भूमी अभिलेख साहेबाकडे फाईल पाठवली, तर तिथल्या साहेबांना पहिला अहवाल बरोबर आहे म्हणून तशी फाईल पाठवली। परत ह्यानं हे केलं, परत तहसीलदारनं परत फाईल पाठवली। त्यावेळेला म्हणला, त्यावेळेला मी भूमी अभिलेख साहेब पूजा अवसाडी म्हणली पहिला दिलेला अहवाल पहिल्यांदा ती बरोबर आहे। पुन्हा अजून तहसीलदारनं परत फाईल पाठवली। असं 3 वेळा घडलं आणि पुन्हा त्याला पाहिजे तसा रिपोर्ट करून घेतला त्यानं। आणि आमचं जे गट होतं म्हणजे आमच्या वाटपाचं 27, 35, 36, 167 आमची दरखास्त नंबर 513 होती, तर ते आमचं सगळं गट बदललं। त्याने 19, 24 दरखास्त घातली आणि त्यात 294 अ, 295 अ, 402 आणि 296 आणि 272 असं गट घातलं। आणि या हुकुमनाम्याप्रमाणे पहिल्या दिलेल्या लोकांची खरेदी खत रद्द केली असताना त्या लोकांना ह्यानं जमिनी देऊन टाकल्या आणि माझ्या जमिनीतनं हे केलं। माझी आई 28/8/13 वारलेली आहे। देवळी शिवदास गायकवाड माझी आई 28/8/13 वारली आणि तिचं नाव ह्यानं माझं 7वा-12ला लावलं आणि माझं नाव कमी केलं। तहसीलदारचं नाव सचिन लंगोटे। सचिन लंगोटेनं माझ्या आईचं नाव आलं, आई मयत होती 13 वर्ष झाली, तर ते माझं नाव सध्या 7/12 असताना कमी केलं आणि आईचं मयत आईचं नाव लावलं देवळी शिवदास गायकवाड।
कशाच्या आदेशावर लावलं त्याच्या हुकमान लावलं कशाचा आदेश त्यानं म्हणजे मनमानी कारभार करतोय. त्याचा मनमानी कारभार त्यानं केलेला आहे आणि 3 वेळा त्याला पाहिजे तसा रिपोर्ट करून घेतला वाटप तसा त्या पूजा अवचडे बरोबर दिला असताना त्याला फाईल 3 वेळा माघारी पाठवली आणि त्याला पाहिजे तसा करून त्यानं चिरीमिरी खाऊन माझ्या विरोधात निकाल दिला. बरं मला निकाल दिलाय का तुम्ही? हा 31/12/24 ला निकाल दिला. किती पैसे खाल्ले ते? आता ते काही मला माहित नाही त्याने चिरीमिरच्या पाचकडे खाऊन. पण मला एक सांगा की मयत व्यक्तीच्या माग वारस चढतो का वारसाला मयत व्यक्ती लागते? आई माझी 13 वर्षे वय झाली असताना माझं नाव कमी केलं आईचं नाव लावलं असं माझ्यावर त्यांना अन्याय केलाय. तर मला न्याय मिळावा. न्याय कोणाकडे मागणार आहे तुम्ही? महसूल मंत्र्याकडे मागणार आहे कोणाकडे? न्याय आता कोर्टाकडे मागतोय मी. होय. मी ह्याच्या दाखल आहे का ते? मी सचिन लंगोटे आणि पूजा उसाळीवर सध्या कोर्टात फौजदारी दाखल केलेली आहे. त्याला हजर झाले की का ते दोघं? जबाब दिले ते पोलिसाकडे त्याने अजून हजर झाले नाही. सध्या 528 चा दावा मी कोर्टात पोलीस स्टेशनवरनं पुन्हा कोर्टात जाऊन तहसीलदारवर फौजदारी दावा दाखल केलेला आहे. विद्यमान तहसीलदारनं माझी आई वारून 13 वर्ष झाली तर माझं 7/12 नाव असताना आईचं नाव लावलं आणि माझं नाव कमी केलं. या प्रकरणात आईनं जी दाखल केली दरखास्त तिला पहिला मामलेदार बर्गे साहेब त्यावेळेला मी आले कब्जाची नोटीस 2दा आली तरी त्यांनी माघारी घालवली. त्याच्यानंतर सुशील बेलेकर आला तो तर म्हणायचा त्याच्यात स्टे आहे प्रांतापाशी सुद्धा स्टे आहे म्हणला. कलेक्टरकडे आम्ही गेलो तिथं स्टे आहे म्हणला. इतकाही विद्वान होता सुशील बेलेकर. आणि नंतर पुन्हा त्याच्यानंतर मॅडम आली तुमचे वैशाली वाघमारे तिने इथं ऑफिसमध्ये कबूल केलं. बाबा म्हणली तुम्हाला कब्जा देऊन टाकते ह्या वेळेला म्हणून आम्ही गेलो आणि तिथं गेल्यानंतर चुलकावलं त्या विरोधी पार्टीनं की लगेच त्या मॅडमना कामकाज बंद ठेवलं आणि निघून आले. आम्हाला कब्जा दिला नाही त्यावेळेला. आणि नंतर पुन्हा तेव्हापासून आम्ही झटतोय. आमचा निकाल लागले सगळं हायकोर्टानं सुद्धा सांगितलं की 6 महिन्याच्या आत ह्याला कब्जा द्या अशी ऑर्डर हायकोर्टाची असताना त्या सुशील बेलकरनं ती ऑर्डर कचऱ्याच्या पेटीत टाकली. इतका हा विद्वान तहसीलदार आहे असा कुठे तहसीलदार कुठे जगात सुद्धा नसेल. तर ह्या विद्वान तहसीलदारची पूर्ण चौकशी व्हावी आणि मला पूर्ण न्याय मिळावा ही एक माझी विनंती आहे आपणाला. तर ही सगळं प्रकरण तुम्ही सखोल खोल अभ्यास करून माझं मी प्रकरण दाखल केलेलं आहे कोर्टात त्याची चौकशी होऊन मला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे.